नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल्स स्टुडिओमध्ये. आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन कथा. कथेचं नाव आहे प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी. कथा आवडत असतील तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच या कथा तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागाच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 1. एक सुंदर बेट, ज्याच्या चारी बाजूंनी निळाशार अथांग पसरलेला समुद्र. त्या बेटावर मध्यभागी एक खूप मोठा व्हाईट विला, जणू एखादा भव्य राजवाडा. त्याच्यासमोर एक सुंदर मुलगी हातात फुलांचा बुके घेऊन तिच्या प्रियकराची वाट बघत उभी होती. दुधासारखा गोरा रंग, सुंदर मुखडा, निळे डोळे, त्यावर लांब जाडसर दाट पापण्या, सुंदर छोटंसं चाफेकळी नाक, गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे नाजूक गुलाबी ओठ, धनुष्यबाणाप्रमाणे कोरीव भुवया, कमनीय बांधा, लांब ब्राऊन केस, नाजूक पण दिसायला एकदम बॉर्बी डॉल. तिच्या अंगावर व्हाईट नेटचा लॉंग वन पीस गाऊन होता, ज्यामुळे ती अगदीच आकाशात राहणाऱ्या परीसारखी दिसत होती. तिच्या समोरून एक सुंदर हँडसम डॅशिंग असा राजकुमार, ज्याने ब्लॅक कलरचा 3 पीस सूट घातला होता, तो हातात एक छोटासा सुंदर बॉक्स घेऊन तिच्या दिशेने चालत येत होता. तिने त्याला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर इयर टू इयर मोठी स्माईल आली. त्याने तिच्याजवळ येऊन तिच्या डोळ्यात पाहत तिचा डावा हात त्याच्या हातात घेतला. ती लाजली. त्याने तिच्यासमोर गुडघ्यावर बसत खिशातून एक सुंदर डायमंड रिंग बाहेर काढली आणि तिच्यासमोर धरली. आय लव्ह यू स्पर्शिका, विल यू बी माईन? त्याने तिच्या त्या सुंदर निळ्या डोळ्यात बघत तिला प्रपोज केलं. आय लव्ह यू टू वीर, स्पर्शिका हळूच म्हणाली. तिने तिचा हात समोर केला आणि वीरने तिच्या बोटात अलगद रिंग सरकवली. त्याने तिच्या हातावर हलकेच ओठ टेकवले आणि उठून उभा राहिला. ती त्याच्याकडे पाहून हसत होती. मग त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. त्याच्या स्पर्शाने ती गोड लाजली. दोघांची नजर एकमेकांना प्रेमाने पाहत होती. तिचे ते निळे डोळे त्याला घायाळ करत होते. तो तिच्या चेहऱ्यावर हळूच झुकला आणि तिच्या ओठांना मिश्किल नजरेने पाहत होता. ती त्याचा भाव ओळखून गेली आणि तिने लाजून त्याच्यापासून 2 पावले दूर होऊन त्याच्याकडे पाठ फिरून उभी राहिली. त्याने तिला पाठीमागून मिठीत घेतलं. तिचे ते रेशमी लांब मोकळे केस त्याने हळूच तिच्या मानेवरून दूर करत समोर घेतले आणि हळूहळू तो तिला मानेवर किस करायला लागला. मानेवरच्या त्याच्या गरम श्वासाने ती रोम रोम मोहरली आणि तिच्या पोटात गोळाच आला. तिने तिचा ड्रेस दोन्ही हातात घट्ट पकडला आणि डोळे बंद करून घेतले. नंतर त्याने तिच्या हातांवर हळूच त्याचे हात ठेवत तिच्या पोटावर फोल्ड केले. ती त्याच्या मिठीत बंदिस्त झाली. त्याने तिच्या कानाची पाळी हलकीच ओठात घेत चावली आणि तिच्या सर्वांगावर सरकन काटा आला. तिच्या मानेवरील ते छोटे छोटे लहूसुद्धा अगदी ताड झाले. तो गालात हसला आणि त्याने तिला हळूच समोर फिरवलं. दोघांची नजरानजर झाली. त्याने तिचा तो सुंदर चेहरा त्याच्या दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडला आणि अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने लाजून डोळ्यांच्या पापण्या अलगद खाली झुकवल्या. मग त्याने तिच्या गालावर किस केलं. ती शहारली, मग नाकावर, तर ती लगेच मोहरली. मग तसाच तो तिच्या खोल गळ्यात चेहरा घुसळून तिला हलकं हलकं किस करत होता. त्याच्या स्पर्शाने ती आता बावरली. त्याच्या गरम श्वासाने तिच्या अंगात एक वीज चमकल्या जात होती. भीतीने तिचे ओठ थरथरत होते. त्याने हळूवार तिच्या ओठांना त्याच्या उजव्या हातांच्या अंगठ्याने रब केलं आणि तसाच तो हात तिच्या कानामागून नेत तिच्या रेशमी केसांत घातला. मग तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत तिला स्वतः जवळ खेचत तिच्या थरथरत्या ओठांवर किस करण्यासाठी खाली तिच्या ओठांच्या अगदी जवळ आला. तिच्या पोटात प्रचंड फुलपाखरं उडत होते. लाजून तिने आपले डोळे अजूनच घट्ट मिटले. तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा स्पर्श होणारच होता की तिच्या टेबल वॉचमध्ये सेट केलेला अलार्म जोरजोरात वाजायला लागला. ती खडबडून जागी झाली आणि तशीच डोक्याला हात लावून बेडवर बसली. अलार्म परत वाजत होता. तिने तो वैतागून बंद केला आणि त्यातून लगेच आवाज आला. गुड मॉर्निंग. टेबल वॉचमधून आवाज आला. गुड मॉर्निंग. तिने तिचे ते निळे डोळे गोल फिरवले आणि नाक मुरडलं. स्पर्शिका, तिच्या नावाने खालून ओरडण्याचा आवाज आला.
ओ गॉड, मी आज परत लेट झाले. वहिनी मला परत लेक्चर ऐकवणार. भाग स्पर्शी भाग. स्पर्शिका स्वतःशीच बडबडत बेडरूम उठली आणि बाथरूममध्ये घुसली. किती सांगायचं या मुलीला, सकाळी जरा लवकर उठून तयार होऊन खाली येत जा, पण नाही, अजिबात ऐकत नाही. एकतर त्या लेट नाईट पार्टी, पब, मला ना हे सगळं अजिबात आवडत नाही. आनंदी, तिची वहिनी डायनिंग टेबलवर नाश्ता लावत बडबडत होती. काय झालं राणी सरकार, आज सकाळी सकाळी एवढ्या का लाल झाला आहात? साहिल, तिचा भाऊ, समोरून येत म्हणाला. आलात? या. तुम्ही काही कमी नाही आहात. आत्ता उठून येत आहे? डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, सकाळी लवकर उठून थोडं फिरत जा, जिमला जात जा, पण नाही, नुसतं पडून राहायचं. आनंदी त्यालाही बडबडत होती. मला सकाळी उठायचा जाम कंटाळा येतो. माझ्याच्याने अजिबात होणार नाही. तिथं ऑफिसमध्ये इकडून तिकडे खूप फिरत असतो मी. होते माझे वॉक तिथं. साहिल टेबलवरचा पेपर हातात घेत म्हणाला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग वहिनी. स्पर्शिका घाईघाई पायऱ्या उतरत खाली येत त्या दोघांना बघून म्हणाली. अगं हळू, किती घाई करतेस? आनंदी काळजीने म्हणाली. प्रिन्सेस, थोडं हळू यायचं बेटा, पडलीस म्हणजे? साहिल म्हणाला. सॉरी, स्पर्शिका म्हणाली आणि साहिलच्या गालावर किस करून आनंदीला मिठी मारली आणि तिच्या गालावर पण किस केलं. हे काय घातलंय? आनंदी तिच्या कपड्यांवरून खाली नजर फिरवत म्हणाली. वन पीस, छान आहे ना? स्पर्शिका खुश होत स्वतःभोवती गोल फिरत तिला एक पोज देत म्हणाली. अगं हा वन पीस कुठून दिसतोय तुला? अर्धा पीस आहे हा. जा चेंज कर आणि पूर्ण वन पीस घालून ये. आनंदी म्हणाली. असं काय गो वहिनी, आज कॉलेजचा लास्ट डे आहे आणि आम्ही सगळ्यांनी असे शॉर्ट कपडे घातले आहेत. स्पर्शिका म्हणाली. अगं शॉर्ट घाल, मी नाही म्हणत नाहीये, पण इतकं हे मला अजिबात चालणार नाही. हां, तू शॉर्ट ड्रेस घाल, पण ते गुडघ्याच्या खाली असावेत. हा बघ कुठे आहे. नाही, हे घालून मी अजिबात तुला कॉलेजला जाऊ देणार नाही. आनंदी ठामपणे म्हणाली. दादा प्लीज, तू तरी सांगणार आहे तिला. नेहमीच ती तिच्याच आवडीचे कपडे घालते ना, आणि आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे. प्लीज. स्पर्शिका लाडात येत साहिलला म्हणाली. प्रिन्सेस, वहिनी ठीक बोलते बेटा, ती तुझ्या भल्यासाठीच तर सांगते ना, तू तिचं ऐकायला हवं. साहिल म्हणाला. यू नो व्हॉट, तुमच्या दोघांमुळे मला अजूनही माझे फ्रेंड्स मला छोटी बेबी समजतात. हे घालू नको, ते घालू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, किती ती रोकटोक. तुम्ही माझे आई वडील नाही आहात. आय थिंक आई बाबा असते तर त्यांनीसुद्धा माझ्यावर इतकी बंधनं घातली नसती जितकी तुम्ही घालत असता. स्पर्शिका बोलण्याच्या ओघात बोलून गेली आणि नंतर दाताखाली जीभ चावली. आनंदीच्या खळकण डोळ्यात पाणी आलं. साहिलला सुद्धा थोडंसं वाईट वाटलं. आय एम सॉरी वहिनी, मी बोलता बोलता बोलून गेले. आय एम व्हेरी सॉरी. माझा उद्देश तुला हर्ट करण्याचा अजिबात नव्हता. स्पर्शिका दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. आनंदी डोळे पुसून शांत उभी होती. प्लीज वहिनी, तुला हा ड्रेस आवडला नाही ना, तर मी चेंज करेन, पण प्लीज तू माझ्यावर नाराज होऊ नकोस ना. स्पर्शिका आनंदीला मिठी मारत म्हणाली. ठीक आहे, नाराज नाही आहे मी. मला फक्त इतकं वाटतं तू स्वतःला नीट सांभाळायला शिक. तुला माहीत नाही तू कोण आहेस. तू स्पर्शिका देशमुख आहेस. देशमुख एम्पायरची होणारी मालकीण आहेस. तुला थोडंसं जरी काही झालं तर आम्ही काय करायचं? वर जाऊन आईबाबांना काय सांगायचं? आनंदी भाऊक होत म्हणाली. ओ हो माझी सेन्सिटिव्ह वहिनी, मला काय होणार आहे? आणि प्लीज हां, मला त्या बिझनेसमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. मला त्यात घेऊ नका. तो बिझनेस आणि ती कंपनी दादासाहेब तुम्हालाच राहू द्या. मला नको आहे काही. स्पर्शिका म्हणाली. तू कॉलेज संपल्यावर मला ऑफिसमध्ये जॉईन करणार असं प्रॉमिस केलंस प्रिन्सेस. साहिल म्हणाला. दादा प्लीज, मला ऑफिस वगैरे काही जमणार नाही. ते तू पहा, माझी स्वप्न तर वेगळी आहेत. असं म्हणत स्पर्शिका तिच्या सकाळच्या स्वप्नात हरवली. स्पर्शिका, बाहेरून तिची मैत्रीण तिला आवाज देत होती. आले. स्पर्शिका जोरात आवाज देत म्हणाली आणि पळत वर जात होती. अगं कुठे निघालीस? आनंदी म्हणाली. आता तूच तर सांगितलं ना, हा ड्रेस चेंज कर. स्पर्शिका तिला वळून पाहत म्हणाली. आजचा दिवस असू दे. आनंदी गाल फुगून म्हणाली. काय? खरंच? स्पर्शिका तिच्या जवळ येत आश्चर्याने म्हणाली. होय, आता घातलाच आहेस तर राहू दे. आनंदी हसून म्हणाली. ओ थँक्यू वहिनी, आय प्रॉमिस मी परत असे कपडे नाही घालणार. स्पर्शिका खुश होत म्हणाली. ती तिच्या गालावर किस करत होती. मस्का मारून झाला असेल तर त्या ट्यूबलाईटला आत बोलव आणि खबरदार कोणी नाश्ता न करता बाहेर गेलं तर. आनंदी असं म्हणत किचनमध्ये निघून गेली. ओके असं म्हणून स्पर्शिकाने दारात जाऊन तिची मैत्रीण प्रियाला आवाज दिला. प्रिया स्कूटी उभी करून आत आली.
अगं काय भारी दिसतेय, प्रिया स्पर्शिकाला बघून म्हणाली. थँक्यू, स्पर्शिका झुकून म्हणाली. तुला असं बघून आज नक्कीच त्याची विकेट जाणार आहे, प्रिया म्हणाली आणि खुदकन हसली. श्श, नंतर बोलू, चल. स्पर्शिकाने प्रियाच्या तोंडावर बोट ठेवलं. दोघीही आत निघून आल्या. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग वहिनी, प्रिया म्हणाली. गुड मॉर्निंग प्रिया, साहिल म्हणाला. दादा, आज ना आम्हाला तुझी कार हवी आहे, स्पर्शिका म्हणाली. ओके, मी ड्रायव्हरला सांगतो घेऊन जा, साहिल पेपर चाळत म्हणाला. दादा, आम्हाला ड्रायव्हर नको, आम्हाला कॉलेजनंतर मॉल, शॉपिंग, मूव्ही खूप काही करायचं आहे. उगाच ड्रायव्हर बिचारा अडकून पडेल, स्पर्शिका त्याला लाडीगोडी लावत म्हणाली. प्रिन्सेस, तू गाडी खूप फास्ट चालवतेस, साहिल म्हणाला. आता नाही चालवणार प्लीज, स्पर्शिका क्यूट फेस करत म्हणाली. ओके, तुझ्या वहिनीसमोर बोलू नको, नाहीतर ती मला ओरडेल, साहिल हळूच स्पर्शिकाला म्हणाला. काय सुरू आहे, आनंदी किचनमधून बाहेर येत त्यांची खुसूरफुसूर ऐकून म्हणाली. काही नाही राणी सरकार, आत्ता तरी नाश्ता द्या, पोटात कावळे ओरडायला लागले, साहिल केविलवाणा चेहरा करून म्हणाला. त्यावर प्रिया आणि स्पर्शिका ओठ दाबून त्याला हसत होत्या. नाश्ता करून दोघीही आनंदी आणि साहिलचा निरोप घेऊन कॉलेजला निघाल्या. स्पर्शिका फुल स्पीडने गाडी चालवत होती. लाऊड म्युझिक ऑन करून दोघीही कॉलेजला जात होत्या. इतक्यात समोर चालणाऱ्या गाडीने ब्रेक दाबला आणि स्पर्शिकाला तिच्या गाडीचा स्पीड जास्त असल्याने तिची गाडी ब्रेक दाबण्याआधीच समोरच्या गाडीला जाऊन टरकणार की तिने गाडीची दिशा वळवली आणि ब्रेक दाबला. पण यामध्ये तिच्या गाडीला समोरून येणाऱ्या गाडीचा डॅश बसला आणि त्या गाडीचा पुढचा हेडलाईट चुरा झाला. एकदम धक्का बसल्याने समोरच्या गाडीत असणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवरील लॅपटॉप जोरात खाली पडला आणि त्याला भयंकर राग आला. व्हॉट द हेल, रघु अशी गाडी चालवतात का, तो म्हणाला. सॉरी सर, आपण नीट जात होतो, ही समोरची गाडी तिची लाईन सोडून बाहेर आली, रघु म्हणाला. बघ जरा, तो वैतागत म्हणाला. हो सर, रघु गाडीतून खाली उतरला. त्याला पाहून स्पर्शिका आणि प्रियाने भीतीने एक आवंढा गिळला. मेलो आता आपण, प्रिया स्पर्शिकाला म्हणाली. घाबरू नको, काही होणार नाही, चल, स्पर्शिका प्रियाला म्हणाली आणि गाडी बाहेर आली. ओ मॅडम, कशी गाडी चालवताय, रघु गाडीच्या फुटलेल्या हेडलाईटकडे पाहून म्हणाला. ओ दादा, आम्ही नीट गाडी चालवत होतो, तुमची गाडी फास्ट होती, रस्ता आहे, दुसऱ्याही गाड्या असतात, थोडं सावधतेने गाडी चालवायला हवी ना, पण नाही, विमान असल्यासारखे गाडी चालवता, स्पर्शिका त्यालाच उलट म्हणत होती. ओ मॅडम, माझी गाडी जोरात नव्हती, तुम्ही लाईन तोडून बाहेर आलाय आणि वरून मलाच म्हणताय, रघु आश्चर्याने म्हणाला. ओ दादा, पूर्ण चुकी तुमचीच होती हां, माझी गाडी लाईनमध्येच होती, समोरच्या गाडीने ब्रेक मारला, त्याला मी काय करू, तुम्हाला समजायला नको, रस्ता आहे, आपण आपली गाडी थोडी हळू चालवावी, पण नाही, 200ची स्पीड होती तुमची, हो ना प्रिया, स्पर्शिका प्रियाकडे बघत म्हणाली. हो हो, नाहीतर काय, किती ती स्पीड, एवढ्या स्पीडने तर तुम्ही एखाद्याला ढगात पोचवाल, प्रिया म्हणाली. अरे ओ मॅडम, काही काय बोलताय, रघु चिडत म्हणाला. बऱ्याच वेळेपासून बाहेर काय बडबड चालू आहे हे पाहण्यासाठी तो गाडीतून बाहेर आला. रघु, काय चाललंय, काय तमाशा लावलाय हा, तो रागात येत म्हणाला. सर, या 2 मुली उगाच वाद घालत आहेत आणि हे पहा, आपल्या गाडीची हेडलाईट फोडली, रघु बिचारा फेस करत म्हणाला. काही काय, तुम्हीच येऊन माझी गाडी ठोकली, तुम्हाला लायसन्स कोण देतं काय माहीत, मी तर ना तुमची कंप्लेंट करणार आहे आता, शो मी युअर लायसन्स, आत्ता दादाला फोन करते. स्पर्शिका तिची एक्सप्रेस गाडी सुरूच होती. त्याने समोर पाहिलं आणि स्पर्शिकाला पाहून पुरता फ्लॅट झाला. निळे डोळे, गोरा रंग, हवेत उडणारे तिचे लांब केस, जे ती बोलताना तिच्या चेहऱ्यावर मध्ये मध्ये येत तिला त्रास देत होते आणि ती त्यांना बार बार चेहऱ्यावरून मागे करत कानामागे अडकवत होती. आय एम सॉरी, तो अदबीने म्हणाला. व्हॉट, स्पर्शिका त्याचा आवाज ऐकून गोंधळून म्हणाली आणि त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल, ग्रे कलरचा 3 पीस सूट, गोरा रंग, सरळ धारदार लांब नाक, सिल्की केस, हातात ब्रँडेड वॉच, 6 फूट उंच, जिममध्ये कसरत करून कसलेलं शरीर, एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी असलेला तो. आय एम सॉरी, रघुची चूक होती, त्याच्याकडून मी तुमची माफी मागतो, असं म्हणत त्याने डोळ्यांवरून गॉगल काढला आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. रघु तर गोंधळून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. आत्तापर्यंत कधीच कुणाला सॉरी न म्हणलेला त्याचा बॉस एका अनोळखी मुलीला, ज्यात त्याची काहीही चूक नाही, तिला सॉरी म्हणत होता. स्पर्शिका त्याच्यापुढे एकदम नाजूक छोटीशी डॉल दिसत होती. त्याला पाहण्यासाठी तिला तिचे डोळेच नाही तर चेहरासुद्धा थोडा वर करावा लागला.
चेहऱ्यावर हलकं स्माईल आणि त्याच्या त्या ब्राउनिश नशिल्या डोळ्यांनी तो तिच्याकडे पाहत होता. ती क्षणभर त्याच्या नजरेत हरवली आणि तो तिच्या निळ्या डोळ्यात. इट्स ओके, मध्येच प्रिया म्हणाली. तसं दोघेही लगेच भानावर आले. तुमच्या ड्रायव्हरला ना जरा नीट गाडी चालवायला सांगा, अशाने कुणाचा जीव जाईल, स्पर्शिका त्याला म्हणाली. नक्कीच, मी त्याला आजच ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करायला सांगेल, ज्यामुळे तो नीट गाडी चालवायला शिकेल, तो खूप अदबीने म्हणाला. बिचारा रघु त्याच्या बॉसच्या बोलण्यावर तर आ वासून त्याच्याकडे पाहत होता. गुड, स्पर्शिका तोऱ्यात म्हणाली. बाय द वे, तुमचं नाव काय? तो म्हणाला. मी स्ट्रेंजरला नाव सांगत नाही, असं म्हणून स्पर्शिकाने केसांना परत मागे टाकलं आणि ती गाडीत जाऊन बसली आणि त्या गाडी स्टार्ट करून त्या दोघी निघून गेल्या. क्रमशः श्रोते हो, कथेचा पुढील भाग येणाऱ्या दुसऱ्या भागात वाचू. आज कथेचा हा पहिला भाग होता. वाचून झाल्यावर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्सवरून समजेल की कथा पुढे वाचन करायची की नाही. चला तर मग भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.